सुलोचना शैलेश येळोकर. गेल्या 20 वर्षापासून आम्ही उदगीर येथे प्रायव्हेट म्हणजे आमचे खाजगी रुग्णालय आहे, संजीवनी मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, देगलूर रोड, उदगीर, लातूर, महाराष्ट्र. मी माझी आयुर्वेदिक डिग्री ही औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर इथून CSMSS आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इथून पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर सिम्बायोसिस पुणे येथून मी PGDHM हेल्थ केअर मॅनेजमेंटची पण डिग्री मी उत्तीर्ण झालेली आहे. आणि मी आणि माझे मिस्टर खाजगी रुग्णालय आम्ही गेल्या 20 वर्षापासून सफलरित्या पूर्ण चालवित आहोत. एक्झॅक्टली, तुम्ही अगदी माझ्या मनातलाच प्रश्न विचारलाय. 2026 ह्याची मजल गाठत असताना स्त्रियांच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे. म्हणजे मला एक असं वाटतं की पूर्वी स्त्री ही फक्त चूल आणि मूल इतक्या पुरतच ती फक्त सीमित होती. पण आज हे चित्र पलटलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. मग तुम्ही अनेक अशी उदाहरणं घेऊ शकता. त्यामध्ये आपण राजकीय जरी उदाहरणं घेतले तर पहिल्या पंतप्रधान, पहिल्या राष्ट्रपती, संरक्षण मंत्री, इव्हन डॉक्टर्स, इंजिनियर्स, इव्हन चंद्रयान मोहिमेमध्ये सुद्धा महिला वैज्ञानिकांनी खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे. जनरली आपण स्त्रियांमध्ये 35 ते 40च्या नंतर गर्भाशय मुखाचा कॅन्सर, आपण ज्याला कर्करोग म्हणतो, आणि स्तनाचा कर्करोग ही जास्त आढळून येते, ह्याचं प्रमाण जास्त आढळून येते. पण पेशंट त्या बाबतीमध्ये किंवा आपल्या महिला त्या बाबतीमध्ये अवेअर नसतात. खास करून ग्रामीण भागातील महिला ह्या अवेअर नसतात. सुरुवातीला जेव्हा आपण त्यांना सांगितलेलं असतं की 35 झाल्यानंतर आपण दरवर्षी पांढऱ्या पदराची तपासणी करणं गरजेचं आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर असं म्हणतो, तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही 3 वर्ष सलग स्क्रीनिंग केली, म्हणजे पॅप्समियर एक टेस्ट असते, जेणेकरून की आपण त्याच्यामध्ये पॅप्समियर नंतर म्हणजे गर्भाशय मुखाच्या तोंडावरचा जो पांढरा पदर असतो तो आपण पॅप्समियर एक प्रोसिजर अशी आहे की त्याच्याद्वारे आपण एका ब्रशनी त्या तोंडावरचा जो पांढरा पदर असतो तो एका स्लायडिंगवर घेतो आणि लॅप्रोस्कोपिक स्टडी करून आपण त्याचा रिपोर्ट रेडी करतो. तर ह्याला पॅप्समियर टेस्ट असं आपण सांगतो. पण जेव्हा आपण पेशंटला हे एक्सप्लेन करतो तेव्हा पेशंट हे तपासण्यासाठी रेडी नसतात. कारण त्याचं अज्ञान म्हणा, त्यांना त्यांची भीती म्हणा की समोर काय रिपोर्ट येईल ह्याची पण त्यांच्या मनामध्ये भीती असते. त्याच्यामुळे त्यांना खूप प्रॉपर एक्सप्लेन करून पेशंटला तयार करावं लागतं की आपण 35 नंतर तुम्हाला लक्षणं असू द्या अथवा नसू द्या, ही टेस्ट करणं कंपल्सरी आहे. आणि जेव्हा तुम्ही ही टेस्ट 3 वर्ष सलग करता आणि जर तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर तुम्हाला नंतर 5 वर्ष रिपोर्ट करायची गरज पडत नाही. मग तुम्ही 5 इयरली ती टेस्ट परत रिपीट करू शकता. हा झाला गर्भाशय मुखाचा कॅन्सर. आता ह्याची लक्षणे जर आपण म्हटली तर त्याचे बऱ्याच अंशी बऱ्याच पेशंटमध्ये काहीही लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा पेशंट येतो तेव्हा फक्त एकच कंप्लेंट असते की थोडं इंटरमिडिएट स्पॉटिंग होत आहे किंवा मध्ये डागं लागतायत किंवा कपडा अतिच जातो, अतिच रक्तस्राव होतो किंवा मग कधी कधी होतच नाही, ओटीपोट खूप जास्त दुखत आहे, भूक लागत नाही, वजन कमी होत आहे. मग आपण ह्याचा जेव्हा लक्षणेचा आढावा घेऊन आपण जेव्हा त्यांची चेकअप करतो तेव्हा थोडाफार आपल्याला खालून जेव्हा आपण पर व्हजायनल आपण चेकअप केलेला असतो त्याच्यावर आम्हाला थोडा जरी डाऊट वाटला तर आपण पॅप्समियर त्यांना टेस्ट ॲडवाइस करतो. आणि मग त्याच्यानंतर पॅथॉलॉजिकल टेस्ट त्याचा रिझल्ट आल्यानंतर त्यात फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड किंवा थर्ड ग्रेड ह्यामध्ये कोणता ग्रेड कॅन्सर आहे त्याच्यावरनं त्यांची पुढची ट्रीटमेंट ठरत असते. जर फर्स्ट सेकंड ग्रेड असेल तर आपण जनरली त्यांना ऑपरेशन ॲडवाइस करतो, म्हणजे हिस्टेक्टॉमी, ॲब्डॉमिनल हिस्टेक्टॉमी, म्हणजे पूर्ण गर्भाशय पिशवीच आपण काढून टाकतो आणि ऑपरेशन करून पेशंटला रोगमुक्त करू शकतो. पण जर कॅन्सरची स्टेज ही वाढलेली असेल, थर्ड स्टेज मध्ये असेल, तर मग अशा वेळेस आपल्याला किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ह्या ट्रीटमेंटचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. आणि ते करूनही आपण जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर त्याच्यातूनही पेशंट बऱ्यापैकी पेशंटला बिलकुल आराम भेटू शकतो. आता म्हणलं तर दुसरा कॅन्सर असा आहे की स्तनाचा कॅन्सर. स्तनाचा कॅन्सर हा पण 30-35 नंतर जास्त आढळला जातो.
स्तनामध्ये जनरली एक छोटी 1 सेंटीमीटर या 2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर अशा प्रकारच्या ज्या काही गाठी असतात. पण त्या काही साध्या पण असतात, दुधाच्या गाठी असतात, काही कॅन्सर ओरिएंटेड पण गाठी असू शकतात. पण जेव्हा स्त्री स्वतःही आपल्या तळ हातांनी स्वतः ब्रेस्ट चेक करून त्या प्रकारची गाठ आपल्याला वाटत आहे का? किंवा स्तनाचा आकार बदललेला आहे का? स्तनाच्या वरचा जो त्वचा आहे ती संत्र्यासारखी अशी आकसल्यासारखी वाटते का आपल्याला? किंवा मधून पू भरल्यासारखं ठसठस आपल्याला दुखत आहे किंवा गाठ जी आहे ती स्वतः हलतीये किंवा फर्म आहे एका जागी, ते आपण स्वतःही घरी टेस्ट करू शकतो. त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट असा आहे, जर पेशंट मला स्तनाचा जे त्रास आहे किंवा मला गाठ आहे अशी कंप्लेंट घेऊन आल्यानंतर फर्स्ट आपण त्याचा चेकअप करतो. चेकअप केल्यानंतर गाठ ही नेमकी कोणत्या प्रकारची आहे? मूव्हेबल आहे का? फर्म आहे? या मधून काही स्तनामधनं काही रक्तस्राव होतोय का? पोवासारखा स्त्राव होतोय? हे आपण सगळा आढावा घेतो. आणि त्याच्यानंतर आपण डिजिटल मॅमोग्राफी पण आपण करू शकतो. त्याचप्रमाणे जर लक्षणे जास्त दिसत असतील किंवा त्याची फॅमिली हिस्ट्री असेल, तर आणखीनच आपल्याला लक्षणामध्ये किंवा त्यांच्या तपासणीमध्ये जागरूकता बाळगावी लागते. कारण हा अनुवंशिक सुद्धा कर्करोग असू शकतो. तर याच्यामध्ये आपण FNAC ही पण एक टेस्ट करू शकतो. तर फाईन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी. तर ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला कर्करोगाचं कन्फर्मेशन करता येतं, की बाबा हा कर्करोगच कन्फर्म आहे का? आणि मग जर का असेल, तर आपण पूर्ण स्तन सुद्धा ऑपरेशन करून काढू शकतो. त्याला रॅडिकल मॅस्टेक्टॉमी असं आपण म्हणू शकतो विथ लिम्फ नोड्स. आपण लिम्फ नोड्स सहितच आपण ते काढून टाकतो, म्हणजे की नंतर पेशंटला रिपीट होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. रेडिएशन थेरपी आपण देऊ शकतो आणि डिजिटल मॅमोग्राफीमध्ये फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज ह्याचं पण आपण अनालिसिस करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आपण पेशंटला ह्या व्याधीतनं मुक्तता देऊ शकतो. जनता सहकारी बँकेमध्ये ऍक्च्युली आम्हाला कार लोन हवं होतं आणि मग आम्ही तेव्हा बँकेत गेलो आणि मग तिथे जे मॅनेजर आहेत नानासाहेब देशपांडे सर आणि त्यांची पूर्ण टीम, म्हणजे अगदी खूप छान आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आणि आम्हाला बँक लोन त्यांनी अवेलेबल करून दिलं. आम्हाला काही कुठे कसलीच अडचण आलेली नाही. इव्हन गेल्यानंतर स्वागत, सगळ्याच गोष्टी अगदी मला परिपूर्ण वाटल्या. म्हणजे मला असं वाटतं की इट्स अ परफेक्ट आयडियल हेल्प फॉर अस ॲट दॅट टाइम. दिल्याने समाधान होतं हे तर अगदी मला असं वाटतं ह्यात खूप काही येऊन गेलं ह्या वाक्यामध्ये. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो, सेवा असू द्या किंवा जिथे गरज आहे तिथं आपण असू, तर ते जेव्हा ते समाधान भेटतं आपल्या मनाला, त्या स्टेटमध्ये आपले पूर्ण एंडोक्राईन सिस्टीम ऑप्टिमम लेव्हलवर वर्क करायला लागते. म्हणजे मी याच्यात एक बुक वाचलेलं होतं, तर त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर पेशंटनी शेवटचे 6 महिने आपण कसे घालायचे हे जेव्हा ती डॉक्टरला विचारत होती, तर डॉक्टर म्हणे की तुझ्या मनाला ज्याच्याने आनंद होतं ते काम तू कर. मग तेव्हा ती कुष्ठरोगाच्या एका हॉस्पिटलमध्ये जाऊन ती जॉईन झाली आणि मग ती प्रत्येक कुष्ठरोगाला तिच्याने जेवढं जमेल तेवढं ती त्यांना हेल्प करते. ती सेवा देत होती. प्रत्येक सेवेतून तिला रिफंड काय भेटत होतं, तर फक्त आत्मिक समाधान तिला भेटत होतं आणि ते आत्मिक समाधान भेटल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो, प्रत्येक एंडोक्राईन सिस्टमचा, एंडोक्राईन ग्लँडचा जो रिस्पॉन्स असतो, तो रिस्पॉन्स मला वाटतं कोणत्याही मेडिसिननी पॉसिबल नाही. आफ्टर 6 मंथ तिचे जेव्हा आपण रिपोर्ट्स केले त्या ब्लड कॅन्सर पेशंटचे, तर सगळे पेशंटचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल. म्हणजे तुम्ही दिल्याने काय होतं, काय समाधान भेटतं हे मी माझ्या उदाहरणावर तुम्हाला स्पष्ट सांगितलंय, की ते आपण शब्दात वर्णन करू शकत. आणि पेशंटच्या बाबतीत एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक पेशंट थोडंसं पुअर होतं आणि मग ते पेशंटला ट्युबरक्टॉमी म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करणं खूप पॉसिबल नव्हतं. म्हणजे इकॉनॉमिकली पेशंट खूप गरीब होते. त्यांना जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये पाठवत होते मी, तुम्ही तिथे करून घ्या. मग गव्हर्नमेंटमध्ये म्हणायचे की तुमच्या अंगात ब्लड खूप कमी आहे, तुम्ही ॲनिमिक आहात, इथे पॉसिबल नाहीये. त्यांना घरी पाठवून द्यायचे. परत ती प्रेग्नंट होऊन माझ्याकडे यायची. असे तिचे जवळपास 7 ते 8 डिलिव्हरीज आम्ही कंडक्ट केल्या.
पण शेवटी तिच्या घरी खायला प्रॉब्लेम होता. मग आम्हालाच कुठेतरी विचार करावा लागला, की हिला गव्हर्नमेंटमध्ये न पाठवता आपण इथेच आपण काहीतरी तिचं मॅनेज केलं पाहिजे. मग शेवटी आम्ही काय केलं, ब्लड मॅनेज केलं. तिला म्हटलं, "तू फक्त मेडिसिन जरी तू आणून दिलंस, तर बाकी सगळं आमची जी सेवा आहे ती आम्ही तुला फ्री देऊ. मी जे काही करणार तुझ्यासाठी ते आम्ही तुला फ्री देऊ." पण प्रॉब्लेम असा झाला, की सेफ्ट्रॅक्झॉनचे इंजेक्शन सगळ्याच 1000 पेशंटला कधी त्याचं रिएक्शन झालं नाही. पण ह्या याच्यामध्ये सांगता येत नाही मेडिकल याच्यामध्ये तर नेमकं त्याच पेशंटला सेफ्ट्रॅक्झॉनचं रिएक्शन आणि ती शॉकमध्ये. पण आफ्टर ट्रीटमेंट आपण तिला परत व्यवस्थित केलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण त्या पेशंटला सरांनी ठरवलं, की आपण ह्या पेशंटला सगळ्या गोष्टी फ्री द्यायच्या आपल्याकडनं. जेवढं होईल तेवढं तिला व्यवस्थित करायचं. आणि मग आम्ही तिचं फॅमिली ट्युबेक्टॉमी ऑपरेशन केलं. तिला व्यवस्थित मेडिसिन्स दिले. आफ्टर 4th डेज तिला आपण डिस्चार्ज पण दिला आणि ती एकदम ॲब्सोल्युटली चांगली होऊन ती घरी गेली. आज तिचे सगळे मुलं-मुली परत प्रत्येक जण आपल्याकडे डिलिव्हरीसाठी येतं आणि ते आल्या-आल्या आपल्याला नमस्कार करतात. मी म्हणते, की आम्ही काहीच केलेलं नाहीये. देवाने आम्हाला बुद्धी दिली आणि आमच्याकडनं करून घेतलं. त्याच्यामुळे आम्ही नाहीये तर तुम्ही देवाला प्रार्थना करा. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे दिल्यानंतर काय समाधान भेटतं ते पेशंटच्या डोळ्यातच दिसतं आणि तेच आम्हाला एक खरा रिवॉर्ड आहे. प्रथमतः महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा देते. महिला ही सासरी आणि माहेरी दोन्हीही ठिकाणी ही दिवा देण्याचे काम करते, प्रकाश देण्याचे काम करते. जसं की अंधाराकडून ज्ञानाकडे जातो, तसंच जर एक महिला जरी आपण सुशिक्षित केलं एका फॅमिलीमध्ये, तर तिचं पूर्ण पूर्ण कुटुंब हे शिक्षित होतं. तर महिलांना मला हे सांगू इच्छिते, की तुम्ही आपलं स्वतःची फॅमिली, आपला व्यवसाय, आपली नोकरी ह्या सगळ्या गोष्टी, रिलेशन्स आणि आपल्या मुलाचे सगळ्या कॉलेज, स्कूल हे सगळं सांभाळत असताना आहार, विहार आणि विचार हा जो त्रिकोण आहे ह्याचा समतोल बाळगणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे. कारण वेल्थ इज हेल्थ. जान है तो जहान है हे विसरता कामा नये. कारण जनरली मी असं ऑब्झर्व केलंय की लेडीजमध्ये हिमोग्लोबिन ड्रास्टिकली कमी जाणवतं. इव्हन महिला एज्युकेटेड जरी असल्या तर त्यांचं बिलो 8, बिलो 9 हिमोग्लोबिन जाणवतं. कारण त्यांनी स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष केलेलं असतं. टाइम भेटत नाही. संध्याकाळी उशीर होतो. आल्यानंतर परत घरचं करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या ताणतणाव होऊन शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्हीवरही त्यांचा परिणाम व्हायला सुरुवात होतो. आणि त्याच्यामुळे पुढे चालून विकनेस, सिव्हिअर ॲनिमिया, लेग क्रॅम्प्स, इरेग्युलर मेन्सेस, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या व्याधींना समोर जावं लागतं. म्हणून मी त्यांना हा सल्ला देते, की आहार हा तुमचा वेळेवर असला पाहिजे, सकस असला पाहिजे आणि तुम्ही बाहेरच्या टिफिनला प्राधान्य न देता, फास्ट फूडला प्राधान्य न देता सर्वतोपरी घरी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विहारमध्ये ही प्रथम गोष्ट अशी येते, की तुम्ही स्वतःच्या शरीराला व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे. दररोजचा पाऊण तास तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे स्वतःच्या शरीरासाठी. तर तुमचं ऑक्सिजन लेव्हल चांगलं राहतं. तुमची बॉडी फ्लेक्झिबिलिटी ही चांगली राहते. तुमची स्टॅमिना चांगला वाढतो. रोगप्रतिकारशक्ती वाढायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे दिवसभर तुम्ही जे काही तुमचे वर्क करणार आहात, तुम्ही जे काही तुम्ही व्यवसाय करणार आहात, जे काही तुम्ही नोकरी करणार आहात, तुम्ही अगदी फ्रेश राहून ती अतिउत्तमरित्या तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडू शकता. थर्ड आहे विचार. कसं आहे की हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी. तुमचं मन निरोगी असेल तर तुमचं शरीर पण निरोगी राहायला मदत होते. त्याच्यामुळे तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तर विचार पॉझिटिव्ह असण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक जोड असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही दररोज पाऊण तास तरी योग, ध्यान, धारणा आणि ज्ञान ह्या गोष्टीची अतिशय महत्व आहे. ध्यानामुळे तुमची मनाची शुद्धी होते. ज्ञानामुळे तुमचं नॉलेज हे काय होतं, अपडेट व्हायला. ज्या काही आपल्या समज आहेत, गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहे त्या दूर व्हायला लागतात. आणि परिणामी तुम्ही तुमची रिलेशन तुम्ही हेल्दी ठेवू शकता.
स्वतःला निरोगी ठेवू शकता. तुम्ही स्वतः आनंदित आहात तर दुसऱ्याला आनंद देऊ शकता. तुम्ही स्वतः निरोगी असाल तर तुम्हाला तुमचं निरोगी जीवन ठेवू शकता. त्याच्यामुळे हा जो मी तुम्हाला ट्रायंगल सांगितला आहे, तो फक्त तुम्ही त्याचा समतोल बाळगा, निरोगी राहा, आनंदी राहा, जगा आणि जगू द्या. हा माझा मोलाचा सल्ला आहे.